हॅलो फ्रेंड्स, मी प्रतिभा चाफे आपणा सर्वांचं सस्नेह स्वागत करते दापोली किनारे या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण खूप छान अशा पद्धतीचं असं पिठलं बनवणार आहोत। तर वेळ न घालवता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया। एक बाउल भरून बेसन पीठ घेतलेलं आहे। बघा हे यामध्ये पाणी घालूया आपण। यामध्ये असं थोडं थोडं पाणी घालून हे छान असं मिक्स करून घेऊया। पिठामध्ये बेसन आणि पाणी छान असं एकजीव करून घेतले। आता बेसन बनवायला सुरुवात करूया। गॅस पेटूया। पिठलं आणि भाकरी खूप आवडीने खाल्लं जातं। मोहरी घालूया। तेल घेऊया 2 चमचे। एक बाउल बेसन घेतलेलं आपण आणि त्यामध्ये मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि मस्त ते एकजीव करून घेतले। आणि आता आपण मोहरी घातलेली आहे। आता आपण जिरे घालूया। हे बघा अर्धा चमचा हिंग घालूया आणि भरपूर अशी कोथिंबीर घालूया आणि झाकण ठेवूया, नाहीतर शिंतोडे उडतात खूप। हे बघा मस्त कोथिंबीर परतून झाली की यामध्ये आपण हा ठेचा बनवला आहे। 20 पाकळ्या लसणाच्या घेतल्या होत्या आणि 9-10 मिरच्या होत्या। मिरची आपल्या आवडीनुसार घ्यायची। आता हा ठेचा सुद्धा आपण या फोडणीमध्ये घालणार आहोत। हा ठेचा खूप छान असा खमंग परतून घ्यायचा फोडणीमध्ये। खूप छान सुगंध येतो हा ठेचा परतताना आणि भरपूर कोथिंबीर सुद्धा आपण घातली आहे फोडणीमध्ये, त्यामुळे खूपच छान असा फोडणीचा सुगंध येतोय। बघा छान असं परतून झालं ना की आपण काय करायचं, यामध्ये बघा 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते आपण यामध्ये घालूया। मिक्स करूया। कांद्यावर थोडं झाकण ठेवूया, म्हणजे कांदा लवकर सॉफ्ट होईल। कांदा छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे आपल्याला। पिठलं बनवताना भरपूर अशी कोथिंबीर घालून पिठलं बनवलं ना की त्याला खूप छान चव येते। मस्त पिठलं आणि तांदूळाची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी, चपाती किंवा भातासोबत कशासोबतही आपण हे पिठलं खाल्लं तरी खूपच छान चवीचं लागतं ते। तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, ही नम्र विनंती। आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। खूपच छान असा सुगंध येते बघा। कांदा छान असा गुलाबी रंगावर परतून झालाय। आता आपण यामध्ये पाव चमचा हळद घालून घेऊया। हळद परतून घेऊया। हळद परतून झाली की त्यामध्ये पुन्हा ही कोथिंबीर आहे ती घालूया। आपण कोथिंबीरीचा अगदी सढळ हस्ते वापर केलेला आहे। भरपूर कोथिंबीर घातलेलं हे पिठलं खूपच छान चवीचं होतं। तर असं मस्त परतून घ्यायचं। मस्त कोथिंबीर आणि हळद परतून झाली की हे पीठ आपण पाण्यामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घेऊया। आणखीन थोडंसं पाणी या भांड्यात घेऊन इथलं पीठ सुद्धा आपण घेतलेलं आहे। आता आपण या पिठल्यामध्ये मीठ घालूया। मीठ आपल्या चवीनुसार घालायचं। बघा छान असं मिक्स करून घेऊया, नाहीतर ना मग त्याच्या गुठळ्या होतात। ते बघा अशा छान अशा मिक्स करून घ्यायच्या, ढवळत राहायचं थोडं। यातल्या गुठळ्या आहेत त्या काढून घ्यायच्या छान। हे बघा असं ढवळत राहायचं, म्हणजे याच्यात गुठळ्या होणार नाही जास्त। मी ज्या पद्धतीने पिठलं बनवलं ना त्या पद्धतीने तुम्ही नक्की पिठलं बनवून बघा। भरपूर असं कोथिंबीर घालून आणि मस्त लसूण आणि मिरचीचा भरपूर ठेचा घालून हे पिठलं खूप छान होतं।
मस्त झणझणीत असं पिठलं तयार होणार आहे. बघा आता आपण यावर झाकण ठेवूया, पिठलं शिजू देऊया. बघूया आपलं पिठलं तयार झालंय का. छान चवीचं बघा, मस्त रंग पण छान आलेला आहे आणि आपलं पिठलं खूप सुंदर रीतीने तयार झालेलं आहे. बघूया, खूपच स्वादिष्ट असं पिठलं तयार झालेलं आहे. आता ही उरलेली कोथिंबीर सुद्धा आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि मिक्स करून घ्यायची कोथिंबीर. बघा हा कोथिंबीरीचा झुणका तयार आहे. बघा कोथिंबीरीचं खूपच स्वादिष्ट असे पिठलं बनवून तयार आहे. बघा खूपच छान दिसते. आता आपण हे सर्व करूया. बघा मस्त असं पिठलं खाण्यासाठी आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. कोथिंबीरीतला स्वादिष्ट झुणका बनवून तयार आहे. खूपच छान चवीचा झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. थँक्यू.